नमस्कार. दिनांक 6 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे साखरेत पाणी मिसळू नका बरे. बाळकृष्णबुवा तळवलकर हे रामदासी होते. एकदा ते महाराजांच्या दर्शनास आले असता महाराज त्यांना म्हणाले, रामनामाचे महात्म्य जपून खा बरे, साखरेत पाणी मिसळू नका बरे. बाळकृष्णबुवा काय समजायचे ते समजले. महाराजांचे बोलणे नेहमी संकेतपूर्ण असे. संबंधित व्यक्तीलाच काय ते बोध व्हावा, इतरांना त्यातील मक्खी कळूच नये असे विलक्षण ते बोलत. बाळकृष्णबुवा रामदासी होते त्या संदर्भात राम नावाचे महात्म्य जपून खा बरे, साखरेत पाणी मिसळू नका बरे या त्यांच्या बोलण्याने अनेक अर्थ लावता येतील. राम नामाचे महात्म्य जपून खा याचा अर्थ रामनाम प्रेमाने, एकाग्र चित्ताने, शुद्ध मनाने, विषयरहित होऊन घेतल्यास राम म्हणजे काय ते कळेल. रामनाम भक्तीने घोळून चघळून खाल्ल्यासारखे घ्यावे, घाईघाईने गिळल्यासारखे घेऊ नये. रामाचे गुण, आदर्श, त्याची अलिप्तता यांचा बारीक अभ्यास हवा. 2. राम महात्म्य गात सगळीकडे फिरल्याने जो मान सन्मान व नमस्कार मिळतात ते सर्व महात्मा गाणाऱ्याचे नसून रामाचे असते. ते मान सन्मान व नमस्कार इदम न मम अशा भावनेने रामाला ते अर्पण करावेत, म्हणजे अहंकार होणार नाही. राम महात्म्य गाणाऱ्यांमध्ये लोकांना राम दिसतो हे विसरू नये. 3. राम भक्तीची कीर्तने, प्रवचने करून चरितार्थ उत्तम चालतो. तो चरितार्थ राम चालवतो. त्यात मिळणारा पैसा रामाचा असतो, कीर्तनकाराचा नसतो. त्याने वित्तक्षेणेत म्हणजे पैशाच्या लोभात अडकू नये हे बरे. पोटापुरता पैसा ठेवून बाकीचा दान धर्म, परोपकारात खर्च करावा. राम म्हणजे आत्माराम, तो निर्विकार, निरंजन, निर्गुण आहे हे जाणावे. या जगात तो सर्व प्राणीमात्रांना व्यापून आहे. त्याचे हे सर्वात्म स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या या सर्वात्म भावाशी समरस होण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा रामनामाचा जप, प्रवचन, कीर्तन ही व्यर्थ घसाफोड होईल. असे अनेक अर्थाचे पदर या संकेतामागे आहेत. साखरेत पाणी मिसळू नका याचा अर्थ रामनाम खपते आहे म्हणून सवंग करू नये, लोकप्रियतेच्या मागे लागू नये. लोकेशणा म्हणजे प्रसिद्धी आणि वित्तेषणा म्हणजे पैशाची हाव या दोन्ही गोष्टी परमार्थाला हानिकारक आहेत. रामाच्या नावाने थोतांड केल्यास या दोन्ही गोष्टी विशेषच वाईट ठरतात. त्याने दांभिकपण वाढते. बाळकृष्ण बुवांचा कल अशा गोष्टींकडे होत चालल्याचे महाराजांनी जाणले असावे, म्हणून त्यांनी हे अर्थपूर्ण संकेत दिले. आजकाल असे बाळकृष्ण बुवा सर्वत्र दिसतात. प्रवचनाची हातोटी असते म्हणून हजारो लोक प्रवचनाला, कीर्तनाला गर्दी करतात हे खरे, पण त्यांची प्रतिक्रिया बुवा चांगले बोलतात, गातात, ऐकत राहावसे वाटते अशी व इतकीच उथळ असते. वेळ घालवण्याचे उत्तम साधन या दृष्टीने या लोक प्रवचन, कीर्तन, भजनाकडे पाहत असतात. बोध घ्यावा, आपण सुधरावे असे कोणासच वाटत नाही. याचे कारण कीर्तनकाराचे, प्रवचनकाराचे आचरण शुद्ध नसते. म्हणून महाराजांनी दिलेला इशारा फक्त प्रवचनकार, कीर्तनकार यांना उद्देशून आहे. एकट्या बाळकृष्ण बुवांना तो लागू नाही. धन्यवाद.